UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अखेर 3 दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांसमोर सरपंचाची हत्या व्यवहाराच्या प्रकरणातून झाल्याचा दावा। चौकशीतून सत्य बाहेर येईल, मुंडेंना विश्वास। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार। सरपंच हत्या प्रकरणातही नाव आल्यास कारवाई करणार। फडणवीसांचा इशारा। तर बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि SIT मार्फत दुहेरी चौकशी होणार। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला अटक। आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात, तर शुक्लावर निलंबनाची कारवाई। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही। माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कल्याणमधील घटनेनंतर फडणवीस आक्रमक। अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होणारच। मराठी माणसावरचा अन्याय सहन करणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। मुंबईत मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कान उघडणी। एक बिहारी सब पे भारी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून सज्जड दम। कितने पे भारी गिरेगा तू? एक बिहारी सब पे भारी कितने पे भारी करेगा? खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी। बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले। पोलिसांकडून चौकशी सुरू। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल, संजय राऊतांचा आरोप। तर रेकी प्रकरणी जो कोणी असेल कारवाई होईल, मंत्री उदय सामंत यांची ग्वाही। नागपुरात गुंडांची महिला कर्मचाऱ्यावर दादागिरी। किरकोळ कारणावरून पायावर लोटांगण घालत माफी मागण्यास भाग पाडलं। 7 आरोपी ताब्यात। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार। विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर। सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण नाही। पोलीस कोठडीमधील फुटेज उपलब्ध। वैद्यकीय तपासणीत त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचं सांगण्यात आलं। विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं निवेदन। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।